माझं खूप मोठं अवाढव्य वाढलेलं होतं, म्हणून मी सारखं मोठा घेर असलेला झगा घालायचे. मी माझं आगडबंब कोणालाही दिसू देत नव्हते. त्यामुळेच तर मी माझ्या नवऱ्यापासून दूर दूर राहत होते. पण दिवाळीच्या सणामध्ये मी बाहेर असताना अचानक एक पेटलेले रॉकेट आले आणि माझ्या झग्यात शिरले. झगा पेटला तेव्हा माझा नवरा पळत आला आणि त्याने मला चादरीत गुंडाळले. माझ्या अंगावर पाणी टाकून तो मला रूममध्ये घेऊन गेला. मला काही इजा झाली आहे का ते पाहण्यासाठी त्याने बळजबरीने माझा झगा काढला. तेव्हा माझ्या नवऱ्याचे तर डोळेच फाकले, माझे दोन्ही मोठे. मी जेव्हापासून तारुण्यात पाय ठेवला होता तेव्हापासूनच मी एक खूप मोठा रुंद झगा घालत होते. त्यामुळे माझ्या शाळेतल्या मैत्रिणी तर मला खूप चिडवत होत्या. माझ्या घरचे देखील मला म्हणायचे की रिंकू, तू असा झगा घालत जाऊ नकोस, तू आता 16 वर्षाची झाली आहेस, असा झगा घालणं तुला शोभत नाही आणि रोजच तू एवढा मोठा झगा घालतेस. इतर किती छान ड्रेस मिळतात, तू ते घालत जा. पण मी झगाच घालायचे. इतर फॅशनेबल कपडे घालायला मला सुद्धा आवडत होतं, पण झगा घालण्यामागे माझी मजबुरी होती आणि ती मी कोणालाही सांगू शकत नव्हते. शाळेतल्या आणि गल्लीतल्या सर्व मैत्रिणी मला सारखं चिडवत होत्या, तरी पण मी त्यांच्याकडे लक्ष देत नव्हते. एके दिवशी माझी आई मला म्हणाली की रिंकू, तू साडी तरी घालून बघ बेटा. त्यावर मी म्हणाले की आई, मी जो झगा घालते तो काही फाटलेला तर नाही ना, किंवा काही विचित्र तर नाही ना. उलट मी तर चांगला पायाच्या घोट्यापर्यंत फुल झगा घालत आहे आणि प्रत्येकाची आवड वेगळी वेगळी असते. तुम्ही माझ्यावर इतर कपडे घालण्यासाठी बळजबरी करू नका. मला माझं ठरवू द्या की मी अंगावर काय घालायचं. मी असं म्हटल्यानंतर आईने नाक वाकडे केले आणि किचनमध्ये निघून गेली. बहुतेक माझ्या बोलण्याचा आईला राग आला असावा. रात्री वडील कामावरून घरी आल्यानंतर मी माझ्या वडिलांना चांगलाच मोठा घेर असणारा झगा दुकानातून विकत आणायचं सांगितला. माझे वडील माझा खूप लाड करत होते. ते मी सांगितलेली कोणती पण वस्तू मला घेऊन देत होते. असेच एका पाठोपाठ एक दिवस निघून जात होते. मी आता कॉलेजचे शिक्षण देखील पूर्ण केले होते. त्यामुळे घरात तर माझ्या लग्नाची चर्चा होऊ लागली होती. मला तर याची खूप भीती वाटत होती. मी वेळोवेळी घरी म्हणायचे की आई बाबा, मला लग्न नाही करायचं, मला तर खूप शिकायचं आहे आणि शिकल्यानंतर मला तुमच्याबरोबरच राहायचं आहे. मी असं म्हटल्यानंतर माझे आई वडील माझ्यावर खूप हसायचे. बहुतेक ते माझी मस्करी करीत असावेत, पण त्यांना काय माहीत माझी मजबुरी काय होती. अधूनमधून कोणी मुलगा मला बघायला येत होता. त्यामुळे तर मला खूप टेन्शन यायचं, कारण मुलगा बघायला आल्यानंतर माझे आई वडील मला साडी घालण्यासाठी बळजबरी करायचे. पण कितीही घरात किरकिर झाली तरी मी मोठा झगाच घालत होते आणि तशीच पाहुण्यांमध्ये येत होते. आता तर संपूर्ण गावामध्ये मला माझ्या नावाने कोणीच ओळखत नव्हतं. कोणी पण मला झग्यावाली मुलगी म्हणूनच ओळखायला लागलं होतं, कारण माझ्या मैत्रिणी मला याच नावाने अधूनमधून हाक मारायच्या. मी त्यांच्यावर खूप रागवायचे, पण तरी देखील त्या माझं काही ऐकत नव्हत्या आणि मला झग्यावाली मुलगीच म्हणायच्या. आता तर मी लोकांकडे लक्ष द्यायचं सोडून दिलं होतं. कोणाला काय म्हणायचे तर म्हणू दे, असाच मनात ठाम विचार केला होता. मी कोणालाही माझी मजबुरी काय आहे ते सांगू शकत नव्हते. तशी मी दिसायला खूप गोरीपान, अंगाने थोडी जाडसर, मोठ्या छातीची मुलगी होते. कोणत्याही तरुणाने माझ्याकडे पाहिलं की तो आधी माझ्या छातीकडेच बघायचा. पण मला याचं काही वाईट वाटत नव्हतं, कारण त्यांचं वयच तसं होतं. मी मनात विचार करायचे की मी तर चांगली आहे ना, मग दुसरे कसेही वागले तरी त्याचा माझ्यावर काय फरक पडत आहे का. एके दिवशी माझ्यासाठी असंच एक स्थळ आलं होतं. मला पाहायला आलेला मुलगा एका शाळेवर सेवक होता. त्याला चांगला पगार होता. आई वडील मला म्हणाले की रिंकू, तू आता हे आलेले स्थळ सोडू नकोस, मुलगा चांगला नोकरीला आहे. तरी पण मी तो मुलगा मला पाहायला आल्यानंतर देखील मी झगाच घातला होता. पण तरी देखील त्या मुलाने मला पसंत केलं आणि लग्नासाठी होकार दिला. मग मी देखील घरी हो म्हणाले. मग महिन्याभरात त्या मुलाबरोबर म्हणजे राजेश बरोबर माझे लग्न झाले. लग्नात सुद्धा मी झगाच घातलेला होता. त्यामुळे लग्नातील आलेले पाहुणे सर्वजण माझ्याकडे खूप आश्चर्याने बघत होते. कोणी तर माझ्यावर हसत होते, कोणी तर काही पण बोलत होते, पण मी त्यांच्याकडे लक्ष देत नव्हते. लग्नात दिलेल्या गिफ्ट वस्तूवर सुद्धा माझ्या मैत्रिणींनी झगेवाली म्हणून नाव टाकलेले होते.
पण माझा नवरा राजेश मला असं हिणवून कधीच पाहत नव्हता. तो लग्नात सुद्धा माझ्याकडे चांगला हसून बघायचा. बहुतेक त्याला माझ्यावर प्रेम झाले असावा. राजेशच्या चांगल्या स्वभावामुळे मला देखील तो खूप आवडू लागला होता. लग्नातच त्याने माझे मन जिंकून घेतले होते. तो माझ्या झग्याविषयी तर काहीच बोलत नव्हता. लग्नानंतर काही दिवसातच ती वेळ येते ज्या वेळेची नवरा खूप आतुरतेने वाट पाहत असतो. तो दिवस म्हणजे मधुचंद्राची रात्र. माझ्या सासरच्या लोकांनी आमचा 16वा खूपच धूमधडाक्यात केला. खूप पाहुणे मंडळी त्यांनी कार्यक्रमासाठी बोलावली होती, पण मी काही माझा झगा सोडलाच नाही. मग कार्यक्रम झाल्यानंतर रात्री माझी सासूबाई माझ्याकडे आली आणि म्हणाली की, रिंकू, तू वेडी आहेस का? तू लग्नात देखील झगा घातला होतास आणि आज देखील एवढा मोठा कार्यक्रम केला तरी तू काही झगा सोडला नाहीस. सांग रिंकू, नेमकं काय दडलंय या झग्यात? सासू तशी बोलल्यानंतर मला तर घामच फुटला होता. मला वाटलं माझी सासू माझ्या अंगावरचा झगा ओढून घेते की काय. जर माझ्या सासूबाईंनी तसे काही केलं असतं तर माझं एवढं मोठं पितळ सर्वांपुढे उघडं पडलं असतं. ते आगडबंब मला कोठे लपवावा हे देखील कळलं नसतं. मी तर खूपच घाबरले होते. पण सासूबाईंनी तसे काही विचित्र कृत्य केले नाही, कारण तेवढ्यात राजेश आला आणि त्याने त्याच्या आईला बाजूला नेले. आता ती रात्र झाली होती ज्या रात्री मला माझ्या नवऱ्यासमोर संपूर्ण निर्वस्त्र व्हायचं होतं. मला तर खूपच विचित्र वाटू लागलं होतं. तो झगा मी एवढा सांभाळून ठेवला, कधीच काढला नाही. तो आज मला माझ्या नवऱ्यासमोर काढावा लागणार होता. त्यामुळे मला तर खूप भीती वाटत होती. मी तर मनातच घाबरत होते, कारण माझे एवढ्या दिवसाचे गुपित आज राजेश समोर उघडं होणार होतं. मग मी तशीच रूममध्ये झगा घालून खूप सजून नटून बसले. रात्री 11 नंतर राजेश आपल्या रूममध्ये आला आणि त्याने माझ्याकडे पाहिले आणि रूममध्ये दार बंद करून माझ्याकडे पाहून खूप मोठमोठ्याने हसू लागला. तो एवढा हसत होता की शेवटी त्याचे पोट दुखू लागले. मी आश्चर्याने त्याच्याकडे पाहत होते. त्यानंतर मी रागाने म्हणाले की, राजेश, एवढं हसायला काय झालं आहे? मग तो माझ्याकडे पाहून म्हणाला, आता कधी निघणार हा झगा? एवढ्या दिवस माझ्याबरोबर चांगलं राहणारा तो राजेश आता रूममध्ये माझी मस्करी करू लागला होता. म्हणून मला खूप रडू आले. मी त्याला खूप चांगलं समजलं होतं आणि तो देखील इतरांसारखाच निघाला. मी रडलेलं पाहून राजेश माझ्याजवळ आला आणि त्याने माझे डोळे पुसले आणि मला जवळ घेऊन म्हणाला की, रिंकू, जशी तुझी इच्छा. मला माहित आहे की तुझ्या मनात काहीतरी भीती आहे. राजेश असं बोलल्यानंतर मला थोडा धीर आला आणि मी देखील त्याच्या गळ्यात पडले. मग राजेश स्वतःहून म्हणाला की, आज मी तुझा झगा काढणार नाही, एवढं भिवू नकोस. तो तसं बोलल्यानंतर माझ्या जीवात जीव आला. आता मला राजेश मैत्रीपूर्ण वाटत होता. काही वेळेपूर्वी मला तर त्याची खूप भीती वाटली होती, पण मला समजलं की तो फक्त माझी चेष्टा करत होता. मग पहाटेपर्यंत आम्ही तसेच रूममध्ये गप्पा करत राहिलो. आता राजेश आणि माझा संसाराला जवळजवळ 6 महिने होऊन गेले होते. तरी देखील आम्ही आजपर्यंत नवरा बायको सारखं काहीच केलं नव्हतं. पण त्याला चूक माझीच होती. मीच घाबरत होते. मला वाटत होतं की मी लपून ठेवलेली माझी मजबुरी अचानक राजेश समोर उघडी झाली तर राजेश मला काय म्हणेल. ते एवढं मोठं ओझं मी राजेशला दाखवू शकत नव्हते. माझा नवरा राजेश खूपच चांगला आहे. तो संयमी पुरुष होता, म्हणून मला त्याच्यावर खूप गर्व वाटायचा. दिवाळी जवळ आली होती. घरात दिवाळीची चांगली तयारी झाली. माझ्या जावांची मुले व शेजारील इतर मुले दारात फटाकडे उडवत होते. माझ्या सासरी सर्वजण एकत्रित राहत असल्यामुळे खूप गर्दी असायची. मुले फटाकडे उडवताना मी देखील काही भुईनळे व फटाकडे घेऊन दारात वाजवण्यासाठी गेले. मला खूपच मज्जा येत होती. माझी लग्नानंतर ही पहिलीच दिवाळी होती, म्हणून घरात माझे खूप लाड चालले होते. अचानक लांबून कुठून तरी एक रॉकेट आले आणि माझ्या झग्यात शिरले. तेव्हा माझ्या कपड्याला आग लागली होती. सर्व मुले ओरडू लागली. तेव्हा राजेश पळत आला आणि त्याने मला एका चादरीमध्ये गुंडाळले. मग तो लवकरच मला रूममध्ये घेऊन गेला. तेथे त्याने माझ्या अंगावर गार पाणी ओतले. एवढं सगळं होऊन देखील मी माझ्या झग्याकडे बघत होते. कुठे जळाला तर नाही ना, असं मी राजेशला विचारत होते. तेव्हा राजेश मला काहीच बोलत नव्हता. बाहेर सर्वजण आमची वाट पाहत होते. सासूबाई दार वाजवून राजेशला विचारत होती की रिंकू बरी आहे का. मग राजेश म्हणाला की हो, ती बरी आहे. पण मी राजेशकडे जेव्हा पाहिले तेव्हा राजेश माझ्याकडे एकटक पाहत होता. त्याचे डोळे फाकले होते.
मग माझे लक्ष माझ्या पाठीमागे गेले, तेव्हा माझा पाठीमागून संपूर्ण झगा जळलेला होता. बरं झालं मला काही इजा झाली नाही, पण माझं ते आगडबंब राजेशच्या नजरेला दिसत होतं. जीवनात पहिल्यांदाच माझ्या पाठीमागचा एवढं मोठं आगडबंब शीट बघून राजेशचे डोळे फाकले होते. मी सुद्धा कधी माझ्या शीटला अजून वळून पाहिले नव्हते, पण ते खूप मोठे होते. मी तुम्हाला याचं वर्णन करून सांगू शकत नाही, एवढे मोठं माझं मागचं होतं. माझी बसायची जागा खूप मोठी होती, म्हणून तर मी एवढ्या दिवस जागा घालायचे. अचानक राजेश चक्कर येऊन पडला. मला माहित होतं की माझं ते कोणीही पाहिलं तरी चक्कर येऊन पडणारच. मग मी रूममधील पाणी राजेशच्या तोंडावर शिंपडले, तेव्हा तो जागा झाला. राजेश उठून बसला आणि त्याने तर डोक्यालाच हात लावला. जीवनात पहिल्यांदाच त्याने एवढं आगडबंब शीट पाहिलं होतं. राजेशच्या तोंडातून बापरे हा शब्द निघाला. मग तो मला म्हणाला की रिंकू, तू फक्त यामुळेच एवढे दिवस झगा घालत होतीस. तू यामुळेच लोकांचा ताणतणाव सहन करीत होतीस. तुला वाटत होतं की कोणी हे तुझं मागचं शीट पाहिलं तर तो तुझ्यावर हसेल. राजेश असं बोलताच मी माझी मान खाली केली. आता माझा अपमान राजेश समोर झाला होता असं मला वाटत होतं. मी मनातच स्वतःला म्हणत होते की उगीच मी फटाकडे उडवायला गेले. मी तर स्वतःलाच दोष देत होते. तेवढ्यात राजेश उठला आणि त्याने मला त्याच्या हृदयाशी धरले आणि म्हणाला की रिंकू, तू कशीही असलीस तरी मला खूप आवडतेस. तुला काय वाटतं, तुझं हे एवढं मोठं वाढलेलं शीट खराब आहे? तसं नाही रिंकू, हे तर तुझं सौंदर्यच आहे. प्रत्येक पुरुषाला मोठ्या छातीची आणि जाड शीट असलेली मुलगीच बायको म्हणून आवडत असते, आणि ज्याच्या नशिबात अशी मोठ्या बुडाची बायको असते तो खरंच भाग्यवान असतो. तसं बोलून राजेशने माझ्या गालाची पप्पी घेतली. मला समजलं की एवढे दिवस मी ज्या गोष्टीला माझं दुर्भाग्य समजत होते तेच तर माझं खरं सौंदर्य होतं. एवढे दिवस मी झगा घालून माझं सौंदर्य लपवत होते आणि याच गोष्टीचं टेन्शन घेत होते. हा विचार करूनच मला खूप पश्चाताप होऊ लागला. मग राजेशने माझे डोळे पुसले आणि म्हणाला की आता मागचं सगळं विसरून जायचं, आपण दोघे सुखाने संसार करू. मग आमचा सुखाचा संसार सुरू झाला. वर्षभरातच मला छान गोंडस मुलगा झाला. आता मी टी शर्ट आणि जीन्स पॅन्ट घालू लागले होते. मी आता कोणालाही लाजत नव्हते. माझ्या नवऱ्यामुळे मला जगण्याची चांगली दिशा मिळाली होती. माझ्या नवऱ्यानेच मला समाजात कसं जगायचं हे शिकवलं होतं. या जगात प्रत्येक वस्तू निसर्गानेच निर्माण केलेली असते, मग ती बेडप कशी काय असू शकेल? मित्रांनो, कशी वाटली तुम्हाला ही कथा? आवडली तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद मित्रांनो.